नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या श्री बालाजी ज्योतिषच्या समस्या समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये. आता आपण कन्या राशीच्या स्त्री पुरुषांचा मे 2024 हा महिना कसा असणार आहे हे बघणार आहोत. या मे महिन्यात कन्या राशीच्या लोकांना स्वतःवर जास्त विश्वास ठेवणं गरजेचं राहील. तसंच स्वतःच्या बुद्धिक्षमतेवर विश्वास ठेवणं गरजेचं असेल. दुसऱ्यांकडून तुम्हाला मदतीचा हात पुढे येईल, लोक आपली मदत करतील, अशा खोट्या आशेवर मात्र राहू नका. तर तुम्हाला स्वतःच तुमचा आत्मविश्वास वाढवणं योग्य असणार आहे. कारण तुम्ही दाखवलेला धीटपणा, धाडसीपणा किंवा तुमचा स्वतःचा आत्मविश्वास या वृत्तीमुळे कितीही कठीण असलेलं काम तुम्ही पूर्ण कराल. त्यामुळे दुसऱ्यांपुढे मदतीचा हात पुढे करण्याची गरज तुम्हाला भासणार नाही. या मे महिन्यात नोकरीत असलेल्या लोकांना काही विशेष फारसे बदल जाणवणार नाहीत. जसं चालत आलं आहे तसंच या महिन्यात सुद्धा सुरू राहणार आहे. व्यावसायिक लोकांना किंवा उद्योगधंदा करणाऱ्या लोकांना त्यांच्या कष्टाचं चांगलं फळ मिळेल, आर्थिक प्राप्ती चांगली होईल. तसंच नोकरी किंवा व्यवसायात असलेल्या लोकांना नावलौकिकतेसाठी किंवा प्रतिष्ठेसाठी नवीन संधी चालून येतील, तेव्हा या संधीचा लाभ करून घ्यावा. या कन्या राशीच्या विद्यार्थी वर्गाला अभ्यासात थोडं जास्त परिश्रम घ्यावे लागतील, महत्त्वाकांक्षा वाढवावी लागेल आणि वेळप्रसंगी चांगल्या गुरुचे मार्गदर्शनसुद्धा घ्यावे लागेल. कारण यामुळे तुम्हाला चांगला फायदा होईल. आणि या राशीचे विद्यार्थी जितके प्रामाणिकपणे कष्ट करतील तितकंच जास्त यश तुम्हाला या मे महिन्यात मिळणार आहे. या कन्या राशीच्या लोकांच्या मुलाबाळांच्या बाबतीत काही शुभ घटना ऐकायला मिळतील. तसंच या कन्या राशीच्या तरुणांचा जर विवाह करण्यासंबंधी काही निर्णय असेल किंवा विवाह करण्यास इच्छुक असतील तर विवाह ठरण्याचे योग जुळून येतील किंवा त्या दृष्टीने काही गोष्टी पुढे घडतील. या मे महिन्यात कन्या राशीच्या स्त्री पुरुषांना कौटुंबिक सुख उत्तम मिळणार आहे. पण तरीही काही कारणावरून जोडीदारासोबत काही वाद किंवा मतभेदसुद्धा निर्माण होतील किंवा गैरसमज निर्माण होतील. त्यामुळे एकमेकांवर विश्वास ठेवावा लागेल आणि वाद टाळावे लागतील. कौटुंबिक सुखसोयींवर खर्चाचं प्रमाण वाढलं तरीही पैसा येत राहील किंवा तसं नियोजन आधीच केलं असल्यामुळे पैशाची अडचण तुम्हाला भासणार नाही आणि तुम्ही समाधानी राहाल. पण या मे महिन्यात प्रकृतीला मात्र सांभाळावं लागणार आहे. काहींना वाताचा त्रास होईल, गुडघेदुखी होईल किंवा काहींना पोटाशी संबंधित त्रास होतील, त्यामुळे चिडचिड वाढेल. तसंच घरात जर कोणी वृद्ध किंवा वयस्कर लोक असतील तर त्यांच्या जुन्या व्याधी पुन्हा त्रास देतील किंवा दवाखान्यात पैसा खर्च करावा लागेल. वडीलधाऱ्या मंडळींना थोडा वेळ द्यावा लागेल. या राशीच्या स्त्रिया जर कोणत्या शुभ कार्यात, मंगल कार्यात किंवा उत्सवात किंवा एखाद्या समारंभात जात असाल तर तुम्हाला मात्र तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. काहीही बोलून रंगाचा बेरंग करून घेऊ नका किंवा उगाचच काही बोलून लोकांचं मन नाराज करू नका. तर स्वतःच्या बोलण्यावर किंवा वागण्यावर थोडं नियंत्रण ठेवा. अन्यथा चार चौघात तुम्हालाच मान खाली घालावे लागेल. तेव्हा संयमानं वागा. आणि जर कोणाची सरकारी कामं असतील तर मात्र त्यात अडचणी येतील. तर असा असणार आहे मे 2024 हा महिना कन्या राशीच्या स्त्री पुरुषांसाठी. भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये पुढल्या राशीसोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव.